हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चतुर्थी स्पेशल साबुदाणा दही खिचडीची रेसिपी। त्यासाठी मी 7 ते 8 तासापूर्वी साबुदाणा भिजत घातला होता, जो चांगल्या प्रमाणे भिजलेला आहे। नंतर मी एका पॅनमध्ये शेंगदाणे घेतले, त्याला मी छानपैकी भाजून घेणार आहे। नंतर मी त्याचे साल काढणार आहे, मिक्सरमधून जाडसर कूट तयार करून घेणार आहे, बघा अशा पद्धतीने। नंतर मी साबुदाण्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर आणि भरपूर असं शेंगदाण्याचा कूट घातला आहे, बघा। आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। नंतर मी साबुदाणा फोडणी घालण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतले, सोबतच मी जिरं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला। आता मी याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण मिक्स केलेला साबुदाणा घालणार आहे, बघा। आता मी याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे। मी यामध्ये बटाट्याचा उपयोग नाही केला आहे, यामध्ये मी दह्याचा उपयोग करणार आहे, बघा। नंतर मी याला मस्तपैकी शिजवलं। हा साबुदाणा शिजल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे आंबट दही टाकले। आता मी परत त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि साबुदाणा छान मस्त नरमगार शिजवून घेतला, बघा। त्याला थोडं झाकण ठेवले मी, छानपैकी वाफ येऊ दिली, बघा। आता आपला साबुदाणा रेडी होत आला आहे। एकदम असा नरमगार साबुदाणा होतो। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आंबट-गोड साबुदाणा छान लागतो, बघा। अशा पद्धतीने आपला साबुदाणा तयार झाला आहे। केळ्याच्या शिकरणाबरोबर आणि हिरवी मिरचीबरोबर मी साबुदाणा सर्व केला आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। बाय बाय।